नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11 मार्च 2024 रोजी ACBC प्रमाणपत्र काढण्याचा GR आलेला आहे. आज आपण ACBC प्रमाणपत्रे कसे काढावे पाहूया, किंवा मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पाहूया. पहिले कागदपत्र, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अर्जदार कॉलेज शिकत असेल तर कॉलेजमध्ये शिकत असल्याचे बोनाफाईड आवश्यक आहे. पुढील कागदपत्र, वडिलांचा जन्म दाखला किंवा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला. हे नसेल तर सख्खे चुलते किंवा आजोबा यांचा जन्म दाखला किंवा त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. यांच्यापैकी जन्मतारीख 1967ची अगोदरचं असेल तर तुम्हाला 1967 सालचा पुरावा आपोआप मिळून जातोय. त्याचप्रमाणे रेशन कार्ड झेरॉक्स, अर्जदाराचं रेशन कार्डवर नाव असणं आवश्यक आहे. त्याची झेरॉक्स कागदपत्राबरोबर जोडायची आहे. ओळखीसाठी ओळखपत्र पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा इतरमध्ये ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक आवश्यक कागदपत्र आहे. शिवाय तुमच्याजवळ पासपोर्ट असेल तरीही ओळखपत्राचा पुरावा म्हणून तुम्ही जोडू शकता. अर्जदार व वडील यांचा पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. तसेच तहसीलदारांकडून मिळालेला वडिलांचा उत्पन्न दाखला, हा उत्पन्न दाखला 3 वर्षांचा आवश्यक आहे. त्यावरून तुमच्या वडिलांचे उत्पन्न समजणार आहे. उत्पन्नाची अट 8 लाखापेक्षा कमी असावी अशी आहे. तसेच SEBCसाठी 1967चा पुरावा हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही वंशावळ सिद्ध करताना जुने सातबारे, उतारे किंवा फेरफार जोडला तर तुम्हाला लगेच हा दाखला मिळू शकतो. कारण का हा दाखला मिळण्यासाठी 1967चा पुरावा खूप आवश्यक आहे. तसेच हा दाखला कोठे काढून मिळतो तर आपल्या नजीकचे जे सेतू कार्यालय आहे किंवा महाई सेवा केंद्र तसेच तहसीलदार कार्यालय या तिन्हींपैकी एका ठिकाणी जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करावा. हा दाखला मिळण्यासाठी जवळजवळ 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज करावा, कारण पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. धन्यवाद.